प्रेमाने बोला। धन निरंकार जी एवं रामकृष्ण हरी। खरं तर सहज गावी गेलो होतो, बस डेपोमध्ये बसलो होतो, तालुक्याचं ठिकाण होतं आणि सहजच एक सद्ग्रस्त येऊन बाजूला बसले आणि सहज बोलता बोलता विषय निघाला की तुमचं गाव कुठलं. मी विचारलं तुमचं गाव कोणतं. एकमेकांची गावं सांगून झाली आणि सहजच त्यांना म्हटलं की तालुक्याच्या ठिकाणी आज दौरा कसला काढला तुम्ही, कशासाठी आला होता. तेव्हा ते सद्ग्रस्त म्हणतात की अहो पंजोबांची जमीन आजोबांना भेटली, आजोबांची जमीन वडिलांना भेटली आणि वडिलांची जमीन आता मला भेटते. कारण माझे वडील जाऊन 1 महिना झाला, 10वा झाला, 12वा झाला, 13वा झाला आणि सहजच तालुक्याच्या ठिकाणी 1 महिना झाल्याच्या नंतर म्हटलं की 7-12 घ्यावा आणि नक्की वाढ वडलोपार्जित भेटलेली जमीन 7-12 व्यवस्थित आहे का चेक करावा. त्यांना म्हटलं क्षमा करा पण एक गोष्ट विचारू का. ते म्हटले हां ना, विचारा ना. मग त्यांना म्हटलं बघा, ज्याप्रमाणे वाढ वडलोपार्जित पंजोबांची जमीन आजोबांना भेटली, आजोबांची जमीन वडिलांना भेटली, वडिलांची जमीन तुम्हाला भेटली आणि तुम्ही आज अतिशय चष्कू बुद्धीने, अतिशय बुद्धिमत्तेने तो 7-12 इथे तहसीलदार ऑफिसला चेक करायला आलात की आम्हाला भेटलेली प्रॉपर्टी ही बरोबर आहे का, हा 7-12 बरोबर आहे का. तुम्ही अतिशय सुज्ञपणानं तो सर्च करायला आला. पण मला एक सांगा, ज्या घरातल्या देवाऱ्यामध्ये उभं राहून देवाची भक्ती पंजोबांनी केली, त्याच देवाऱ्यामध्ये उभं राहून त्याच देवाची भक्ती तुमच्या आजोबांनी केली. वाढ वडलोपार्जित चालत आलेली पद्धत ती तुमच्या वडिलांनीसुद्धा अवलंबली आणि आज वाढ वडलोपार्जित तोच देव, तोच देवारा तुमच्या वाट्यालासुद्धा आला असेल, ज्याप्रमाणे जमीन आली. मग आज जमिनीचा 7-12 तुम्ही चेक करायला आला. तुम्ही त्या देवाचा 7-12 तुम्ही कधी चेक केला का. देवारा म्हणजे नेमकं काय तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला का. तो 7-12 तुम्ही सर्च केला का की बाबा हा नक्कीच खरा आहे की यात काय त्रुटी आहेत, चूक आहे. कधी तुम्ही चेक केलं का. तेव्हा ते म्हटले की महाराज, जमिनीचा 7-12 तर तहसीलदारला चेक होतो, पण देवाचा 7-12 कुठे भेटणार. त्यांना म्हटलं की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नानं सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीनं तत्वदर्शना. त्या तत्वाला जर पाहायचं असेल, तो 7-12 जर पाहायचा असेल तर संपूर्ण विश्वामध्ये एकच तहसीलदार ऑफिस आहे, ते म्हणजे संत निरंकारी मिशन. तिथे तुम्हाला देवाचा 7-12 भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, ज्या ज्या संत महात्म्यांच्या कर्णपटलावरती या व्हिडिओच्या माध्यमातून आवाज पोचत असेल, त्यांना विनंती आहे की येणाऱ्या जानेवारीमध्ये महाराष्ट्राच्या पावन पवित्र ठिकाणी पवित्र असे आध्यात्मिक सद्गुरूचे चरण पुणे या ठिकाणी लागणार आहेत. तुम्ही नक्की या आणि तो देवाचा 7-12 घेऊन जा. आणि खास करून माझ्या पुणेकरांसाठी मी म्हणेन की तुम्ही म्हणता ना पुणे, तिथे काय उणे. आज मी तुम्हाला सांगतो की एका गोष्टीची मात्र तिथे उणीव आहे आणि ती उणीव म्हणजे की तुम्ही भक्ती करताय. आजपर्यंत तीर्थयात्रा केली असतील, कितीही जत्रा बघितल्या असतील, नव्हे तर पंढरपूरची वाऱ्यासुद्धा भरपूर तुम्ही बघितल्या असतील. तोच रस्ता असतो. परंतु आयुष्यभर जरी वाऱ्या केल्या तरी जन्म मरणाची वारी चुकू शकत नाही. आम्ही म्हणतो ना, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हरी पडलो आता संकटनी वारी. आणि पुणे तिथं काय उणे तर ह्या गोष्टीची उणीव आहे
म्हणजेच ब्रह्मज्ञानाची, आत्मज्ञानाची, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं तुम्ही त्या ईश्वराला न पाहता भक्ती करताय, ती मात्र उणीव तेवढी भरून काढा. म्हणजे तुम्ही सर्वच पुणेकर आत्मविश्वासानं सांगणार की खरंच पुणे तिथे काय उणे. मग या माझ्या भाविक सज्जनांनो, येत्या जानेवारीमध्ये 24, 25 आणि 26 तारखेला या आणि धरतीवरती स्वर्ग काय असतो तो आयुष्यात आजपर्यंत तुम्ही कधी पाहिला नसेल, तो स्वर्ग तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. निरंकारी मिशनच्या माध्यमातून संत निरंकारी संत समागम होतोय. तुम्ही नक्की या आणि समर्पित व्हा. आणि खरं तर भक्ती हे समर्पणाचंच नाव असतं. म्हणून म्हटलंय की सजदे भी कर दूँ शिकवे भी कर दूँ, ये भक्ति का दस्तूर नहीं, भक्ति नाम है समर्पण का, भक्ति में शर्ते मंजूर नहीं. तुम्हाला जर त्या देवाचा 7/12 हवा असेल तर तुम्ही तिथे या, श्रद्धेचा नमस्कार करा, सद्गुरूला शरण जा. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, त्या अनंताला आपल्या हृदयामध्ये कोंडा आणि त्याला आपलासा करा. आणि तुम्ही ठामपणे जगाला ओरडून सांगा की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. आज आम्ही त्या विठ्ठलाला जीवे भावे, जीवात्म्याला परमात्म्याशी भेटून आलोय असं तुम्ही ठामपणे सांगा. आणि म्हणून या माझ्या भाविक सज्जनांनो, तुम्ही या आणि ब्रह्मज्ञान घेऊन अंधारातून प्रकाशाकडे जा, अज्ञानातून ज्ञानाकडे जा आणि देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे जा. प्रेमाने बोला, धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी.